करते की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आज आपण बघतोय बदलापूर शहरामध्ये शिक्षक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडते. याच बैठकीमध्ये बदलापूर शहरातील अनेक प्रीस्कूल जे आहेत त्या आज एकत्र आलेले आहेत. आता मी ज्यांना बोलवते त्या पण व्हाईस प्रेसिडेंटच आहे. ज्योती सावित्रीबाई फुले प्रीस्कूल वेलफेअर असोसिएशन यांची जनरल मीटिंग जी आहे ती आज आयोजित केली आहे. याच दरम्यान बदलापूर शहरातल्या अनेक ज्या प्रीस्कूल आहेत त्या देखील आज इथे आपल्याला एकत्र आलेल्या पाहायला मिळत आहेत. यांनी इतकी मेहनत घेतली आहे असोसिएशन साठी. या बैठकीमध्ये संघटनेच्या आणि उपक्रमाबद्दल चर्चा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध कार्यक्रमांचे नियोजन याचं देखील नियोजन करण्यात आले. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि भविष्यातील उपक्रमासाठी महत्वपूर्ण अशी ही बैठक घेणार असल्याची माहिती मिळते. असल्यामुळे ते येऊ शकले नाही. पण खरंच चारुशिला मॅडम साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊया. थँक्यू मॅडम. तसेच आता मी खूपच टॅलेंटेड लेडीला बोलवत आहे. त्या पण व्हाईस प्रेसिडेंट आहेत आमच्या. आणि माधवी पंचोली हे आज जे काही तुम्हाला प्रोजेक्ट सगळं काही तुम्हाला दिसतंय एवढं टॅलेंटेड आहे की तुम्ही त्यांना कधी फोन करा त्या लगेच तुमच्यासाठी वेळ देते. कधी आमचं करणार नाही. आणि जितकं त्यांचं कौतुक करा तितकं कमी आहे. खूपच त्यांच्या म्हणजे शरीरामध्ये एवढं हे बनलेलं आहे की मी काहीतरी करावं. बस एकच गोष्ट त्यांच्यामध्ये असते. थँक्यू मॅडम. असंच सहकार्य आम्हाला तुम्ही करा. आता मी आपल्या सगळ्यांच्या लाडक्या सेक्रेटरी प्राजक्ता जाधव जोरदार काय झालं पाहिजे. त्यांनी पण यांच्यामध्ये पण खूप टॅलेंट आहे आणि खूप बुद्धिमत्ता आहे. त्या खरंच खूप पुढे जातील मला तरी असं वाटतंय. आणि त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आम्ही सगळे पावसा पाण्यात उन्हात आणत सगळं शाळेत जाऊन आम्ही प्रत्येकाचे कागद वगैरे घेऊन सगळं काही हे केलं. त्याच्याकरता त्यांनी आम्हाला खूपच सहकार्य केलं. साठे मॅडम यांचं स्वागत करा. सहसचिव मनीषा सोनवणे मॅडम यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणार नाही की या एवढ्या टॅलेंटेड आहे. एवढा टॅलेंट त्यांच्यामध्ये भरलेला आहे की आम्हाला पण विचार पडत होता की या सगळ्या 10 जणी कुठे होत्या. कारण ज्यावेळेस मी असोसिएशन चालू केलं आणि यांनी स्वतःहून येऊन सांगितलं तर मला असं वाटलं होतं कदाचित या पाठी आणखी. पण नाही. जिद्दीने पाऊस असो पाणी असो ऊन असो घरी कोणी आजारी असो नवरा नाहीये कामावर गेलाय नाही मला मीटिंगला जायचंय आणि मला यायचं आहे. पुढच्या आपल्या टॅलेंटेड आणि सगळ्यांच्या लाडक्या बदलापूरच्या प्रसिद्ध वैशाली जमकरे यांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी. आपल्या सहसचिव आहेत त्या आणि सगळेच त्यांना ओळखत असतील कारण त्या संस्कार वर्ग वगैरे घेतात. त्याच्यातून पण सगळ्या शाळेतून वेळ काढून त्यांनी आज आम्हाला इतकं मोठं सहकार्य केलंय की आमच्याकडे शब्दच नाही. जरा टाळ्या वाजवा सगळ्यांकरता. त्यांना पण वाटतं की आम्ही काहीतरी केलं. व्हाईस सेक्रेटरी वैशाली जगभरे. त्यानंतर अत्यंत महत्वाची भूमिका करणाऱ्या ट्रेजरर असं तुमच्यापुढे आम्ही प्रस्तुत करत आहोत की ज्याच्याकडे आमचं पूर्ण भांडवल आहे आणि आम्हाला सारखं त्यांना बोलवावं लागतं गुगल पे करा. अशा महिला सौ मनीषा जाधव स्टेजवर येण्याची कृपा करावी. टायफॉइड झाला होता तरी पण त्यांनी आमच्या असोसिएशनला सांभाळलं. हातामध्ये येऊन त्यांनी आमच्याकडे मीटिंग घेतल्या. मार्केटिंगला सामान घ्यायला त्यामध्ये विचार करा की महिलांमध्ये किती टॅलेंट आहे. मनीषा जाधव लोकल स्कूलच्या प्रिन्सिपल आहेत. त्या
पैसा बहुत इम्पोर्टेंट है और इनके पास पूरा पैसा होने वाला है. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज टू मनीषा जाधव मॅम. कुठल्याही असोसिएशन मध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका सेक्रेटरी आणि खजिनदार असतो. अध्यक्ष इन्स्ट्रक्शन देतात, त्यामुळे खजिनदाराला कधी विसरू नये. ओके, नेक्स्ट मॅम. आता सगळ्यात म्हणजे विचार करा कोण असेल हेच करा. सगळ्यात महत्वाच्या आमच्या 2 सदस्य ज्या म्हणजे ना खजिनदार आहे, ना अध्यक्ष आहे, ना सेक्रेटरी आहे, पण काम तेवढंच. म्हणून वैभवी पाटेकर आणि जोशना मिसाळ यांना आम्ही स्टेजवर बोलवण्याची कृपा करतो. या तिघींनी या त्रिमूर्ती शबाना मॅम या त्रिमूर्ती आहेत आमच्या. यांनी एवढी मेहनत आणि एवढे कष्ट घेतले असोसिएशन साठी, पण कधी विचार नाही केला मी खजिनदार नाहीये, मी अध्यक्ष नाहीये, मी का करू. पण त्या कमिटी मेंबरचा सदस्य आहे. इतकं छान आणि उत्तम कार्य त्यांनी केले. जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. नवदुर्गाचे 9 हात असतात, पण मला निवडून 5 आणि इकडून 5 हात आहेत. तेवढ्या टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या 11 जणांची मिळून आम्ही कमिटी बनवली आणि सगळ्यांनी एकत्र